आज आहे डे 2 आणि आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही निघालो. पण आता जाता जाता आम्ही तिथे गुहागरला जाणार आहे. तिथे आमचे एक रिलेटिव्स आहेत, तिथे भेट देऊन मग आम्ही पुढे निघू. नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करणे, विविध संस्कृतीचा अनुभव घेणे हे माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. प्रवासामुळे माझा दृष्टिकोन समृद्ध होतो आणि मला साहस आणि शोधाची अनुभूती मिळते, जे मला खरोखर आवडतं. उत्साही प्रवाशांसाठी कोकण हा अनुभवांचा खजिना आहे. तुम्हाला भटकंती करायला आवडतं का आणि तुमचं आवडतं ठिकाण कोणतं हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कोकणाचे वळणदार रस्ते तुम्हाला हिरव्यागार टेकड्यांसह सुंदर आणि शांत समुद्र किनाऱ्यांपर्यंत मोहक लँडस्केपमधून घेऊन जातात. तर थोडा वेळ झाला, म्हणजे बराच वेळ झाला तसा, अर्धा पाऊण तास झाला. तर जिथे आम्ही घरी जाणार होते तिथे आम्ही जाऊन आले आणि आता घरापासून 5 मिनिटावरच एक दत्त मंदिर आहे, दत्त देऊळ आहे. तर त्या मंदिरात आलो आम्ही. गुहागर वरचापाट इथे असलेलं हे दत्त मंदिर. तुम्ही या मंदिराला कधी व्हिजिट केलं आहे का आणि जर केलं असेल तर तुमचा अनुभव कसा होता या मंदिरात प्रवेश केल्यानंतर हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे.
ॲक्च्युली या मंदिराबद्दल मी थोडीफार इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत होती, पण गुगलवर या मंदिराबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. मंदिराच्या परिसरात अनेक प्रकारची झाडे आहेत. तुम्हाला नाही वाटत का निसर्ग हे मोफत थेरपी आहे? कारण इथे आल्यावर खूप आराम आणि टवटवीत वाटतं. मंदिराच्या परिसरात खूप माकडं सुद्धा पाहायला भेटतात. दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इथे डोंगरावरच एक गणपती मंदिर आहे, आपण तिथे जाऊया. अष्टवणे गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर शहरात विलक्षण निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी वसलेले आहे. कोकणातील अनेक भागांमध्ये मर्यादित कनेक्टिव्हिटी आहे, जे डिजिटल जगापासून अनप्लग आणि डिस्कनेक्ट होऊ पाहणाऱ्यांसाठी एक आशीर्वाद ठरू शकते. तुम्ही कोकणात आल्यानंतर तुम्हाला कुठे कोकमाचं झाड दिसलं तर त्याची पानं टेस्ट करायला विसरू नका. या मंदिराकडे जाणारा रस्ता आपल्याला एका घनदाट जंगलातून घेऊन जातो. पारंपरिक कोकणातील गावे पाहणे भारतातील ग्रामीण जीवनाची झलक देते. हा जो मी तुम्हाला रूट दाखवते, जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर तुम्ही या रूटनीच या. कोकणाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, त्याचे पारंपरिक सण, स्थानिक कलाकुसर आणि ऐतिहासिक मंदिरे सांस्कृतिक विसर्जनाची खोल भावना प्रदान करतात.
या पूर्वभिमुख गणेश मंदिराला जुना इतिहास आहे. अष्टवणे गणेश मंदिराचा पुराणात उल्लेख नसला तरी इतिहासात त्याची नोंद घेण्यासारखेच वैभव आहे. साधारणतः आम्ही 100 ते 125 पायऱ्या चढून मंदिराजवळ पोचले. अष्टवणे स्वयंभू गणपती येथे अनादी कालापासून विराजमान आहे. अष्टवणे हे नाव त्या ठिकाणावरून पडले असावे, कारण या भागातील जागेला आजही अष्टाचे पाणी म्हणतात. मंदिराचा परिसर खूपच शांत आणि स्वच्छ आहे. इतकं शांत आणि सुंदर मंदिर अजून तुम्ही कुठे पाहिलं नसेल. थोडंसं वरती चालत आल्यावर तुम्हाला एक निसर्गरम्य स्पॉट बघायला भेटेल. किनारपट्टीचे निसर्गरम्य सौंदर्य, हिरवेगार आणि प्रसन्न वातावरण दैनंदिन जीवनातील घाई गडबडीतून अत्यंत आवश्यक सुटका देऊ शकते. मंदिराच्या परिसरात अनेक कोकमाची झाडे आहेत. मंदिराच्या परिसरात अत्यंत सुंदर एक स्पॉट आहे, ज्याला जाण्याचा मार्ग मंदिराच्या आतूनच आहे. त्याला असं नाव दिलं गेलं आहे, स्वप्नपूर्ती स्पॉट. मला ॲक्च्युली खूपच उत्सुकता होती की वरून हा खालचा नजारा कसा दिसत असेल. जर तुम्ही पावसाळ्यात या स्पॉटवर आलात तर जरा तुम्ही सांभाळूनच राहावा. आणि फायनली आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो. घनदाट जंगल, धबधबे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यांसह या प्रदेशाचे अस्पर्शित नैसर्गिक सौंदर्य निसर्गाशी एक गहन संबंध प्रदान करतात. तो नवीन रूट बनलाय, पण ह्याच्या आधी पण हा जुना रस्ता होता. हा थेट दत्त मंदिराच्या बाहेर निघतो. मी माझ्या उभ्या आयुष्यात कोकम झाडावरून काढून डायरेक्ट खाऊन पहिल्यांदाच पाहिलं.
आम्ही काही वर्षापूर्वी जेव्हा इथे आले होते तेव्हा आम्ही याच रस्त्याने वर आले होते, पण यावेळी येताना आम्हाला रस्ता लक्षातच नाही आला. आम्ही चालत पुढे गेले, त्यामुळे आम्हाला खूप लांबचा रूट पडला. कोकणात आल्याची खरी मजा म्हणजेच कोकणातील किनारपट्टीचे रस्ते एका बाजूला समुद्राचे आणि दुसरीकडे हिरव्यागार टेकड्यांसह नयनरम्य ड्राईव्ह देतात. हिरव्यागार भातशेतीतून चालणे, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे आणि लाटांचा आनंददायी आवाज शांत वातावरण निर्माण करतात. गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो दाभोळला. तर दाभोळला जाण्यासाठी आम्ही झोपावे फेरी बोटमधून जाणार आहोत आणि दाभोळला आम्ही चाललो आहे कारण आम्हाला चंडिका देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर देवीचं दर्शन तर आज नाही घ्यायचं, पण डे 3च्या व्हिडिओमध्ये नक्कीच. ताजे सी फूड, सोलकडीसारखे स्वादिष्ट स्थानिक पदार्थ आणि मोदकसारख्या गोड पदार्थांसह कोकणातील खाद्यपदार्थ हे एक वैशिष्ट्य आहे. आम्ही 4-5 वर्षाआधी जेव्हा आले होते तेव्हा पण ही बोट इथेच होती. निर्जन समुद्रकिनाऱ्यावरून क्षितिजाच्या खाली सूर्य डुबताना पाहणे हा एक शांत आणि मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे. पण आम्ही जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा पाऊसच चालू झाला होता. अरबी समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त चित्तथारक असतात. संपूर्ण आकाशात केशरी आणि गुलाबी रंगाचे रंग टाकतात आणि त्याचमुळे आकाशात एक असा सुंदरसा नजारा तयार होतो.
फेरी बोटमधून ट्रॅव्हल करण्याचा तुमचा अनुभव कसा होता हे मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. निसर्गाचे सौंदर्य किती निर्मळ आणि मनमोहक आहे ते पहा. किती निवांत आणि शांत नजारा आहे. कोकणाचे सौंदर्य खरोखरच अतुलनीय आहे. येथील हिरवेगार लँडस्केप, सुंदर समुद्रकिनारे नयनरम्य वातावरण तयार करतात. तर आता फायनली आम्ही दाभोळला जेटी जवळ पोहोचले, दाभोळ जेटीला पोहोचले. आणि हा संध्याकाळचा 7:15 व्ह्यू बघू शकता, किती छान असा सुंदर नजारा आहे. फेरी बोट मधून उतरल्यावर दाभोळलाच जे चंडिका देवीचं मंदिर आम्ही सकाळी व्हिजिट करणार आहोत, तर मंदिरापासून 5 मिनिटावरच एक होमस्टे होतं. तर आम्ही आता तिथे स्टे करतोय रात्री. आणि या होमस्टेचं नाव आहे RR होमस्टे. आणि मग सकाळी लवकर उठून देवीचं दर्शन घेऊन आम्ही मुंबईला निघणार. आणि तुम्ही या आधीचे व्लॉग्स बघितले नसतील, पार्ट 1 किंवा मुंबई टू हेडवी बाय रोड जर्नी, तर त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आणि या पुढचा पण ब्लॉग पार्ट 3 सुद्धा नक्कीच पहा. आणि तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा.